पहिलाच बॉल आक्रमण केले गेले. हर्षल गाडीगावकरच्या बॅट मधून बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल पकडलाय. विकेट मिळाली आहे. हर्षल गाडीगावकर आउट. या पुढील सामना टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. आणि 2 संघ मालक आपण पाहतोय व्यासपीठावरती. शैलेश शेडगे आणि प्रज्योत कदम हे 2 संघ मालक व्यासपीठावरती आहेत. विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ या पुढील सामना असणार आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियार व्यासपीठावरती बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हर्षल गाडीगावकर बाद झाल्यानंतर मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मयुरेश राणे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केले. सेकंड स्लिप वरती संकेत तांबेकर सेकंड स्लिप वरती ते आहेत. त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव त्या ठिकाणी अडवली. एकूण 3 स्लिप्स आपण पाहतोय. 3 स्लिप्स तैनात केलेत अक्षय शेडगेने फलंदाज मयुरेश राणेसाठी. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती कल्पना स्टीलचे सर्वेसर्वा माननीय श्री अतीत जोदावत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे. बॉल चाललाय पॉइंट क्षेत्रामधून. घोषांकी क्षेत्रात रन मिळाल्या बॉलवरती 1 एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 3 या आकड्यावर. कल्पना स्टीलचे सर्वेसर्वा माननीय श्री अतीत जोदावत यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रणीतचा पुढचा बॉल हवेमध्ये आहे. सोपा झेल राजेश मंडलने पकडला. विकेट आली आहे. मयुरेश राणे आउट. फलंदाजांसाठी किशोर कांबळी यांच्याकडून पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे किशोर कांबळे यांच्याकडून. अल्बाग लेजेंड 3 धावा धावफलकावरती झाले. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत कडणे. सुशांत कडणे नवीन बॅटर. प्रणीतचा पुढचा बॉल. यावेळेला सुद्धा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. चांगला झेल पकडला. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते संकेत तांबेकर. त्याने त्या ठिकाणी झेल पकडला आणि विकेट आली आहे. सुशांत कडणे आउट. प्रणीत माधव प्रभावित करणारी गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
पहिल्याच षटकामध्ये त्याने देखील 3 विकेट पटकावले, 3 धावा धावफलकावरती झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परिमल कांबळे. षटक क्रमांक 2 कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? राजेश मंडल गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते. प्रणित माधवने पहिलं षटक हाताळलं, 3 महत्वपूर्ण विकेट पटकावलेत. या पुढील सामना असेल टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस होईल. या सामन्यानंतर अर्ध्या तासाची विश्रांती घेण्यात येईल आणि अर्ध्या तासानंतर मात्र विद्युत प्रकाश झोतामध्ये टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ हा सामना रंगेल. सतीश भैरे स्ट्रायकिंग एंडला. राजेश मंडलचा पहिला बॉल. चांगला बॉल बॅकफुट वरती आले, पुल केले बॉलला. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, रन मिळतील या बॉल वरती. 2 रन झाले धावफलकावरती 5. राजेशचा पुढचा बॉल, क्या बात है. बॉल हाताळलाय राजेशने. अगदी नाका समोरून बॉल ट्रॅव्हल झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राजेश मंडलचा वेगवान चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये सतीश भैरेच्या नाकाजवळून, अगदी नाकाजवळून बॉल ट्रॅव्हल झाला घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव पंचांनी घोषित केली आहे. वाईटच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. राजेशचा पुढचा बॉल, यावेळेला देखील आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, रन मिळाल्या बॉलवरती 1. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. रन झाल्या धावफलकावरती टीमच्या 7. टीम सारा 11 ताकदवार संघ या स्पर्धेतील. सलग 3 सामने त्यांनी जिंकलेत. 4था सामना खेळत असताना आपण पाहतोय टीम सारा 11ला. लगातार 3 सामने. पुढचा बॉल देखील मोठा फटका. बॅटर सतीशच्या बॅट मधून बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 1 धाव. या सामन्यानंतर अर्ध्या तासाची विश्रांती असेल आणि तदनंतर मात्र सामना रंगेल, तो म्हणजे विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. विद्युत प्रकाश झोतामध्ये या सामन्याला सुरुवात होईल. लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल लो फुलटॉस बॉल होता. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, रन मिळतील या बॉलवरती 2. रन झाले धावफलकावरती 10. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. दोन धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. दुहेरी धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5.5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला टीम लालबाग लेजंड.
यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, थांबवलं त्या ठिकाणी, रन मिळणार नाहीये फलंदाजाला. आता मात्र डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला टीम लालबाग लेजेंड. षटक क्रमांक 3 अक्षय शेडगे. हे षटक हाताळण्यासाठी राजेश मंडळने दुसरं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये एकूण 3 विकेट पटकावलेत प्रणित माधवने. काय बॉलिंग केली याच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रणितने. प्रभावित करणारी गोलंदाजी. रबाडा हे नाव देखील त्याला दिलं गेलं. साऊथ आफ्रिकन संघाचा वेगवान गोलंदाज कांगिसो रबाडा. त्याचंच नाव या गोलंदाजाला दिलं गेले. तोच गोलंदाज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रणित माधवला. षटक क्रमांक 3 अक्षय शेडगे. परिमल कांबळे. अक्षयचा पहिला बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं होतंय पतन. फलंदाज परिमल आउट. विकेट आली आहे परिमलची. परिमल बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्लोक जाधव. नवीन फलंदाज श्लोक जाधव. हा सामना संपल्यानंतर मात्र 30 मिनिटांची विश्रांती दिली जाईल. तदनंतर मात्र पुढील सामन्याला सुरुवात होणार आहे. विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. पुढील सामना रंगताना पाहायला मिळेल. श्लोक जाधव स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर. अक्षयचा पुढचा बॉल श्लोकसाठी. चांगला फटका. श्लोकच्या बॅटमधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 12 या आकड्यावर. 12. 4 गडी बाद. टीम लालबाग लेजेंड. पुढचा बॉल देखील हवेमध्ये आहे. चांगला फटका. श्लोक जाधवच्या बॅटमधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीम. पुढचा बॉल देखील हवेमध्ये आहे. चांगला फटका. बॉल चाललाय घुसंकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 1 धाव. रन झाले धावफलकावरती 15. 15 ऑन बोर्ड.
2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटची अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मधील. यावेळेला देखील मोठा फटका. श्लोकच्या बॅटमधून आणखीन एक बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा 2 धावा म्हणजे षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. हेलिकॉप्टर बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. श्लोक जाधवच्या बॅट मधून येतोय चौकार. हे ऍक्शन खेळ संपलाय. आता मात्र किक इव्ही स्ट्रॅटर्जिक टाइम. सतीश बेहरे. पहिलाच बॉल आक्रमण केले. सतीश बेहरेच्या बॅट मधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. एकच धाव. दोन धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. सतीश बेहरे पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. कौस्तुभ बेहरेच्या बॉलवरती दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 23. 4 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. तदनंतर मात्र श्लोक जाधव आणि सतीश बेहरेने चांगली बॅटिंग केली. श्लोकने आपण पाहिलं मागच्या षटकामधील शेवटच्या बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कौस्तुभचा पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. वाईट +1.
एक्शन रिप्ले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 25 धावा. रिव्ह्यू घेतला जातोय अक्षय शेडगे यांच्याकडून. वाईटसाठी त्याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. रोशन खापणे द मॅन फ्रॉम घाटकोपर, तसाच सहस्त्रबुद्धे द मॅन फ्रॉम डोंबिवली सर रवी पवार आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विजय केनी हे मॅच ऑफिशियल्स पंचांचा पॅनल या स्पर्धेनिमित्त. एलएसपीसी योगेश दादा पाटील क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक. जर प्रेक्षकांनी एक हातामध्ये झेल पकडला, 1 हँडेड कॅश त्यांनी पकडली तर त्यांच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाईल. आणि आता मात्र रिव्ह्यू लॉस्ट. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा. फलंदाजाला शिकवलाय धडा. फलंदाज सौरभ बैरे आउट. राजन साली नवीन फलंदाज. रन झाले धावफलकावरती 25. 5 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. आमचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री जय आचार्य यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. रन झाले धावफलकावरती 25. 5 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. नवीन फलंदाज आहेत राजन साली. यावेळेला आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन्स मिळतील या बॉलवरती 2. आणि आपण पाहतोय या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये कॅमेरामॅन्सला, तदनंतर या स्पर्धेच्या आयोजकांना मनीष फॅन क्लब यांच्याकडून रेडबुल या एनर्जी ड्रिंकची देखील व्यवस्था केली आहे. थँक्यू सो मच मनीष फॅन क्लब. दोन मिनिटं सर सामना थांबवा. धावा धावफलकावरती झालेत. आपण पाहतोय व्यासपीठावरती आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, आमचे हितचिंतक माननीय श्री जय आचार्य यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय जय आचार्य यांना. रन झाले धावफलकावरती टीमच्या 26 कौस्तुभ बैरे. 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. 5 धावा त्याने खर्च केले. एक महत्वपूर्ण विकेट सौरभ भैरेची त्याने पटकावले. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल सुटलाय राजनचा आणि आता मात्र 1 धाव मिळवले, पूर्ण केली आहे. पंचांकडे मागणी केली जाते रिव्ह्यूची. रिव्ह्यू घेतला जातोय पंचांकडे. लालबाग लेजेंड या संघाने रिव्ह्यू घेतलाय. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला जाईल लालबाग लेजेंड या संघाकडून. आपण पाहिलं तर टीम सारा 11 या संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. त्यानंतर आता मात्र बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय टीम लालबाग लेजेंड या संघाने. 27 धावा धावफलकावरती झालेत. 5 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका 14वा पर्व या स्पर्धेचं. आपण पाहतोय व्यासपीठावरती आमच्या मंडळाचे हितचिंतक मार्गदर्शक माननीय श्री जय आचार्य यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यांचं देखील लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभलंय. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत.
रिव्ह्यू बीमर साठी पंचांची पडताळणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे आणि लालबाग लेजेंडने सुद्धा आपला रिव्ह्यू गमावलाय. रन झाले धावफलकावरती 27. 5 गडी बाद. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक या चौथ्या षटकातील. 27 ऑन बोर्ड. कौस्तुभचा पुढचा बॉल श्लोकसाठी. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट. हा देखील बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतो. राजूदादा पाटील कल्याण ग्रामीणचे आमदार, त्यांचं देखील लाख मोलाचं योगदान या स्पर्धेनिमित्त. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या आयोजकांना आणि खेळाडूंना. प्रमोद राजू रतन पाटील कल्याण ग्रामीणचे आमदार, तसंच आपण पाहिलं तर श्री विनोददादा पाटील अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेनिमित्त. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवे मध्ये आहे. प्रणित माधव बॉलच्या खाली. झेल त्याने पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज श्लोक जाधव आउट. हॅलो. रतनभूमा स्मृतीच्या रतनभूमा स्मृतीच्या शत एक धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केली आहे. 34 धावा धाव फलकावरती. डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलं सुंदर असं गीत. कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार प्रमोद राजू रतन पाटील आणि विनोददादा पाटील यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. यावेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज आउट. फर्निचर डिस्ट्रॉय.
जय एकविरा. नवीन फलंदाज येतोय सुशांत जाधव, तो फलंदाजीसाठी आलाय, त्याच्यासाठी पारितोषिक आलंय 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल यावेळेला क्या बात आहे, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा म्हणजेच आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती झाल्या. 30 बॉल जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. हितचिंतक मार्गदर्शक माननीय श्री जय आचार्य साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. संकेत राणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. जय आचार्य त्यांचं देखील लाख मोलाचं योगदान या स्पर्धेनिमित्त. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यथोचित सन्मान होतोय व्यासपीठावरती आमचे मार्गदर्शक माननीय श्री जय आचार्य यांचा. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद जय आचार्य साहेब. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. सन्मान त्यांचा देखील केला जाईल. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. संकेत राणे यांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. tenniscricket.in माध्यमात फिकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. पुढील सामना रंगतोय टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे व्यासपीठाजवळ या नाणेफेकीसाठी. टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. राहुल कहार टीम कॅप्टन श्रीमंत समर्थ या संघाचे आहेत. विदिशा स्टार विनंती असेल पार्थ सावंत आपण देखील यायचंय. तर विनंती असेल अति जोदावत आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. आपल्या शुभ हस्ते मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. पुढील सामना टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. अतित जोदावत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. या पुढील सामना टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. विदिशा स्टार टीम कॅप्टन पार्थ सावंत विनंती आहे त्वरितच आपण पटांगणामध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय.
मॅच क्रमांक 10 या स्पर्धेतील विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ या दोन बलाढ्य संघांमध्ये या पुढील सामना रंगताना पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम विदिशा स्टार या संघाने. विदिशा स्टार वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जातोय चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय समालोचन कक्ष. 30 बॉलमध्ये 37 धावा. अवनीश प्रजापती गुणलेखक आहेत. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. समालोचन कक्ष आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. हे JBL चे इयरफोन्स प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून दिले जाते, जे आम्हाला पुरस्कृत आहेत कैलासवासी शशिकांत तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ श्री सुकेश जाधव आणि सुशांत जाधव यांच्या सौजन्याने प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय माननीय श्री परेश अनंत यादव. त्यांच्या समवेत आपण पाहतोय हे सर्व त्यांची टीम. लाईट्स ऑन होत आहेत मैदानातील. 5 मिनिटांनंतर लाईट्स ऑन होतील मैदानातील. तदनंतर मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 37 धावांची. 30 बॉल 37 रन्स टू विन. ऑन स्क्रीन आपण पाहतोय शैलेश शेडगे खुश आहेत. आज 2 सामने त्यांच्या संघाने जिंकले टीम श्रीमंत समर्थ. या पुढील सामना देखील त्यांचाच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीमंत समर्थ विरुद्ध विदिशा स्टार. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम विदिशा स्टार या संघाने. खुश दिसत आहेत. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. ऑन स्क्रीन tenniscricket.in माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन. व्यासपीठावरती गणेश जानवलकर आहेत. त्यांच्या समवेत राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियार. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमच्या मंडळाचे हितचिंतक जय आचार्य उपस्थित आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय मैदानातली ही दृश्य. सगळे मित्र एकमेकांच्या विरुद्ध आज मात्र मैदानामध्ये उतरलेत लालबाग क्रिकेट धमाका खेळण्यासाठी. ही क्षणचित्र tenniscricket.in माध्यमातून टिपली जात आहेत. tenniscricket.in भारतातली एकमेव अशी ही वेबसाईट. टेनिस क्रिकेटमधील एक भारतातील एकमेव वेबसाईट आहे. हे सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 2 मित्र एकमेकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरलेत. त्याचं कारण म्हणजे ते आहे लालबाग क्रिकेट धमाका. त्यांचं प्रेम दिसतंय कॅमेरामध्ये. हे सर्व दृश्य टिपली जात आहे tenniscricket.in माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय मॅच ऑफिशियल्स आणि आयोजक थोडी चर्चा करतायत. मॅच थांबली आहे. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होईल. कॅमेरामॅन आपण पाहतोय साहिल चव्हाण यांच्या माध्यमातून ही दृश्य दाखवली जात आहे tenniscricket.in माध्यमातून. कॅमेरामॅन तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. कॅमेरामॅन खूप सारी मेहनत ते घेत आहेत. लाईव्ह tenniscricket.in ची टीम त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यात लवकर आणि सगळ्यात उशिरा घरी जाणारी टीम आहे ती म्हणजे tenniscricket.in. खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत. आयोजन समिती त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे स्पर्धेनिमित्त. लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघ? लाईट्स ऑन मैदानामधील. फ्लड लाईट्स ऑन. फ्लड लाईट्स ऑन होतील मैदानामधील आणि तदनंतर मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज आहे. क्रिकेटचा महासंग्राम. फ्लड लाईट्स ऑन. tenniscricket.in माध्यमातून हे दृश्य देखील दाखवलं जात आहे. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये लाईट्स ऑन झालेत. विद्युत प्रकाश झोतामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सिने अभिनेते मयूर पवार ऑन स्क्रीन आपण पाहतोय. दगडी चाळ सुख म्हणजे काय असतं अशा विविध मालिकांमध्ये ते भूमिका बजावतात. आज मात्र लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये टीम SA फाउंडेशन या संघामधून खेळताना पाहायला मिळालेत. ते मयूर पवार आमचे मित्र ऑन स्क्रीन त्यांना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.
की ईव्ही को स्पॉन्सर्स या स्पर्धेची बाईक आपण पाहतोय. माननीय श्री सागर जोशी यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेनिमित्त. थँक्यू सो मच सागर जोशी आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी ओमकार दळवी तुमचं देखील विशेष आभार. आयोजन समितीच्या माध्यमातून हे प्रेक्षक आपण पाहतोय पाण्याच्या टाकीजवळ बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बच्चे कंपनी क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटने त्यांना देखील वेळ लावलंय. ही दृश्य देखील आपण पाहतोय. आरव साठम त्या ठिकाणी आहेत. त्यांची दृश्य आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली जात आहेत. पहा हास्य बघा त्यांच्या चेहऱ्यावरती. हे दृश्य कधी न विसरणारं हे दृश्य आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून हे टिपलं जाते. षटक क्रमांक 1 विद्युत प्रकाश झोताला सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली आहे. 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. टीम सारा 11 विरुद्ध आपण पाहतोय अपोजिट संघ लालबाग लेजेंड. 30 बॉल जिंकण्यासाठी 37. अक्षय शेडगे आणि प्रणित माधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. आणि आपण पाहतोय सुसज्ज असं व्यासपीठ, समालोचन कक्ष, कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. त्यानंतर आपण पाहतोय कॅमेरामॅन्स ज्या स्टेजवरती उभे आहेत ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलं तर सुसज्ज असं डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. बाळा बापटे आणि त्यांची संपूर्ण टीम तुमचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार. सुसज्ज असं व्यासपीठ, समालोचन कक्ष असेल, खेळाडू कक्ष असेल, कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण असेल, खूप सारी मेहनत बाळा बापटे आणि त्यांची टीम त्यांनी देखील घेतली आहे. आणि म्हणूनच की काय लालबाग क्रिकेट धमाका आयोजन समितीच्या माध्यमातून आपलं देखील विशेष आभार. जातोय मॅचच्या दिशेने. रन झाले धावफलकावरती 2. 29 बॉल 35 धावांची गरज. मयुरेशचा पुढचा बॉल, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळतील या बॉलवरती. दोन धावा. आणि आपण पाहतोय आमचे आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवळ, थोर समाजसेवक, लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी यांचे फ्लेक्स आपण पाहतोय. डिझाईन आपण पाहतोय विविध रंगांची. ही आम्हाला पुरस्कृत आहेत आमचे मित्र अक्षय गावडे. त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली. तुमचं देखील विशेष आभार. आयोजन समितीच्या माध्यमातून फ्लड लाईट्स आपण पाहतोय. विद्युत प्रकाश झोतामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ज्या लाईट्स आपण पाहतोय आमचे ईश्वर डेकोरेटर, तुमचं देखील मनपूर्वक आभार. आयोजन समितीच्या माध्यमातून या स्पर्धेचे को स्पॉन्सर किक ईव्ही माननीय श्री सागर जोशी, तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आयोजन समितीच्या माध्यमातून. जातोय मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल मयुरेशचा, यावेळेला बॅटची कडा घेतली आहे का पंचांकडे. अपीलला मात्र दाद दिली नाहीये. फलंदाज आता मात्र बीट झालेत. मयुरेश राणे पहिलं षटक हातात असताना फलंदाजीसाठी अक्षय. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. सर्वेश त्यांच्याकडून चूक झाली आणि तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी दाब्याच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 5. चांगलं षटक हाताळलं मयुरेश राणेने. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. 25 बॉल शिल्लक आहेत. 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टीम 7-11. पुढचा बॉल, यावेळेला बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. आणि षटक क्रमांक 1चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 6. उर्वरित 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. सारा 11. मयुरेश राणेने पहिलं षटक
स्क्रीनवरती राहुल कहारला त्या ठिकाणी दाखवलं गेलं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. पुढचा बॉल खेळत असताना अक्षयच्या बॅटमधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा पंचांच्या माध्यमातून जाहीर केल्या जाते दुहेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 8 या आकड्यावर. सुशांत कडणे षटक क्रमांक 2 हाताळत असताना 23 बॉल 29ची गरज. किक ईव्ही ही मोटरसायकल बाईक आपण पाहतोय. माननीय श्री सागर जोशी यांचं देखील योगदान या स्पर्धेनिमित्त. आता मात्र सुशांत जाधव बॉलच्या खाली, सर्वेश बॉलच्या खाली येत आहेत, सुशांत बॉलच्या खाली येत आहेत. सर्वेशने पकडलाय झेल, संपुष्टात आलाय अक्षय शेडगेचा खेळ. विकेट जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती करतोय आपण थोडं मागे व्हा. विकेट अक्षय शेडगेची महत्वपूर्ण विकेट. सर्वेश त्याने झेल त्या ठिकाणी पकडला. सुशांत जाधव देखील बॉलवरती जात होते पण सर्वेशने शेवटच्या क्षणाला तो झेल टिपला आणि म्हणूनच ही काय विकेट आली आहे अक्षय शेडगेची महत्वपूर्ण. अक्षय बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज सौरभ बासुदकर. सुशांत कडणे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. टीम सारा 11 आणि टीम लालबाग लेजेंड दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय. श्लोक जाधव तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मयुरेश राणेने चांगलं बॅकअप दिलं तोपर्यंत झेल सुटलाय. बॅटर सौरभचा आता मात्र जीवदान मिळतंय. सौरभला ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. झेल घेण्याचा प्रयत्न श्लोकचा झाला, त्याच्या हाताला तो बॉल लागला आणि तदनंतर मात्र बॅकअप दिलं होतं मयुरेश राणेने. मयुरेश राणेच्या देखील हाताला बॉल लागला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झाला आणि झेल सुटलाय. 9 धावा धाव फलकावरती झालेत. एक गडी आतापर्यंत माघारी परतलाय टीम सारा 11. 21 बॉल 28 धावांची गरज. पुढचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत लॉंग ऑफ मधून. सतीश भैरे चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे किरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 10. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही दृश्य दाखवली जात आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालल्या गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल या बॉलवरती 2. आपण पाहतोय बॉल बॉय या स्पर्धेनिमित्त तुमचं देखील विशेष आभार व्यक्त करतो. आपण पाहतोय ऑन स्क्रीन रोहन चितोळे स्टँड खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत टीम लालबाग लेजेंड या संघाला. कॅमेरामॅन दृश्य दाखवतात. पुढचा बॉल यावेळेला क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं होतंय पतन. डीजे आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आमच्या महिला भगिनी देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. डीजे मास्टरचं देखील विशेष आभार. अशाच पद्धतीचे सॉन्ग आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवले जातील हीच आशा बाळगतो. राजू दादा पाटील हे सॉन्ग हवं आहे प्रेक्षकांना, ते सॉन्ग वाजवावं. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आदित्य गायकवाड, रोहन साळी त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रसाद साळवी, अमित महाडेश्वर. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात.
आमचे मित्र अविनाश मिडबावकर, डीजे मास्टर, मॅन फ्रॉम काळ चौकी. पुढचा बॉल यावेळेला लॉंग ऑफ मध्ये सतीश भैरेने प्रयत्न केला, झेल सुटलाय तोपर्यंत एकच धाव. आपण पाहतोय डीजे मास्टर, जे डीजे आपण पाहतोय सर्व अविनाश बिटबावकर, तुमचं देखील विशेष आभार. विदिशा स्टारची संपूर्ण टीम आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या पुढील सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम विदिशा स्टार विरुद्ध श्रीमंत समर्थ. स्वप्नील विरकुट ऑन स्क्रीन टेनिस cricket.in माध्यमातून अध्ययन इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर स्वप्नील विरकुट हे दृश्य दाखवले जात आहेत. ही सर्व आठवण टेनिस cricket.in माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर देखील केलेत अध्ययन इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. तुमचं देखील विशेष आभार आयोजन समितीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच स्वप्नील विरकुट. असंच प्रेम, असं सहकार्य नेहमी आयोजन समितीच्या पाठीशी राहो हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्लोअर वन बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला मयुरेश राणे याच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाज बीट होत्या श्रीकांत सावंत नवीन फलंदाज आहेत. प्रणित माधव नॉन स्ट्रायकिंग एडला. 3 बॉलमध्ये 3 धावांवरती तो खेळतोय. 13 धावांवरती 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. 16 बॉलमध्ये 24 ची गरज. रोहन साळी, राजन साळी माफ करा, रोहन साळी यांचे बंधू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. स्वतः बॉलच्या खाली मयुरेश गेलाय, झेल पकडलाय, संपुष्टात आलाय. श्रीकांत सावंतचा खेळ, विकेटचं होतंय पतन. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय मयुरेश राणेने. आता मात्र फलंदाज बीट झालेत. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहे. 13 मध्ये 22 ची गरज. एकच वादा, राजू दादा कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री प्रमोद राजू रतन पाटील साहेबांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या स्पर्धकांना आणि या खेळाडूंना, आयोजन समितीला. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. आता मात्र फलंदाज बीट होत आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय.
मंडळाचे हितचिंतक माननीय श्री किशोर कांबळे देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती tenniscricket.in माध्यमातून ही सर्व क्षणचित्र दृश्य टिपली जातात. प्रेक्षक आहेत म्हणून क्रिकेट जिवंत आहे आणि म्हणूनच काय आयोजन समितीने त्याची देखील दखल घेतली. जो प्रेक्षक एका हातामध्ये झेल पकडेल 100 कॅच पकडेल त्याच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाईल. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे. स्पीडअप घ्या, विनंती असेल. टीम लालबाग लेजेंड मॅचचं समीकरण शेवटचे 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. कोणता संघ हा सामना जिंकणार येणारे 12 बॉल आपल्याला सांगतील. प्रणित माधव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विशाल धनावडे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम सारा 11 या संघाकडून टीम हडल टीम मीटिंग घेतली जाते टीम लालबाग लेजेंड या संघाकडून, कारण त्यांना देखील ठाऊक आहे इम्पॉर्टंट सामना आहे आपल्यासाठी. हा सामना जिंकायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर कायम टिकवायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. सिद्धी शेडगे इनफॉर्म बॅट्समन आहे. बॅटिंग केली आहे मागच्या मॅच मध्ये, त्याच्या जोरावरतीच मॅन ऑफ द पुरस्कार त्याने पटकावलाय. सर्व प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आहेत. सुनय गुरव आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. सर्व खेळाडू त्या अमन वाठाने देखील आपण पाहतोय. क्या बात है tenniscricket.in हे सर्व दृश्य टिपली जात आहेत. समालोचन कक्ष देखील आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश अनंत यादव आमच्या समवेत आपण पाहतोय. अवनीश प्रजापती गुणलेखक आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. षटक क्रमांक 4 शल घाडीगावकर. पहिला बॉल प्रणित साठी, चांगला बॉल हाताळलाय. फलंदाज बीट प्रणित माधवला कळाला नाही हा चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. 11 बॉल जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. मेडन षटक हाताळलं तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक परेश यादव यांच्याकडून. पुढचा बॉल देखील त्याच पद्धतीने हाताळलाय. पुन्हा एकदा फलंदाज बीट डॉट बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 10 बॉल 10 मध्ये करायचे आहेत 22. मेडन षटक 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक श्री परेश अनंत यादव यांच्याकडून दिलं जाईल. गोलंदाज हर्षद घाडीगावकरला. प्रणित माधव ताकदवार फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, नजाकत आहे. बॅटमधून धावा येतील का? पुढचा बॉल शफल होऊन ठेवण्याचा प्रयत्न. बॉल अडवलाय. डायरेक्ट थ्रो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? मॅच ऑन मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हर्षल गाडीगावकर नवीन फलंदाज आहे. राजेश मंडल लॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. प्रणित माधवला चौकार त्याने ठोकला तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक शैलेश शेडगे यांच्याकडून दिलं जाईल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न स्वतः हर्षल गाडीगावकर. बॉलच्या खाली जात असताना मयुरेश राणेने झेल पकडला. विकेट आली आहे महत्वपूर्ण. प्रणित मेडन षटक 501 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल गोलंदाजाला श्री परेश अनंत यादव यांच्याकडून. अजूनपर्यंत गोलंदाजाने 4 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. जर हॅट्रिक पटकावली तरी सुद्धा 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा मयुरेश राणे. बॉलच्या खाली झेल सुटलाय. एकच धाव. मेडन षटक 501 रुपये होते. विकेट हॅट्रिक साठी 501 रुपये होते. झेल सुटला मयुरेश राणे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. झेलच्या खाली जरूर गेले, त्यांच्याकडून झेल सुटला आणि म्हणूनच ही काय बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. मॅचचं समीकरण शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पुढचा बॉल आता मात्र चांगल्या रीतीने हाताळलाय. काय षटक हाताळलंय हर्षल गाडीगावकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक षटक हाताळलं, एकच धाव त्याने खर्च केली आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली. एक धावबाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं हर्षल गावकर यांच्याकडून.
मॅचचं समीकरण बदललंय. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 6 बॉल 21 धावा. 6 मध्ये 21 धावांची गरज आहे. आज संघ कोणता संघ असेल हा सामना जिंकेल. हर्षल घाडीगावकरने प्रभावित केले या षटकामध्ये. चांगलं षटक गरज होती संघाला. समालोचन कक्षामधून देखील शुभेच्छा देत आहेत. 1002 रुपये रोख रकमेचं पारितोषिक होतं. विकेट हॅट्रिक साठी 501 आणि मेडन षटकासाठी 501 म्हणजेच 1002 रुपये रोख रकमेचं पारितोषिक येतं. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 सर्वेश कारेकर. 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राजेश मंडलला, नॉन स्ट्रायकिंग एंडला कमलेश नाईक. विजयी घौड दौड चालू राहील का टीम सारा 11 संघाची? यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय गोष्टांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 5 मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेट.in ची टीम ऑपरेटर म्हणून साहिल चव्हाण, खूप सारे योगदान त्यांनी या स्पर्धेला दिलंय. कॅमेरामॅन आपण पाहतोय जय पेडेकर, आशिक, रोहित आणि आर्यन. तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टेनिस क्रिकेट.in चे सर्व माननीय श्री संतोष नाणेकर साहेबांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या सर्व खेळाडूंना आणि आयोजन समितीला. थँक्यू सो मच संतोष नाणेकर. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण, लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 पर्व 14व या स्पर्धेचं आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगताना. बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील. डायरेक्ट थ्रो. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 20. शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी 17ची गरज. 3 बॉल मध्ये 17ची गरज आहे. पाहतोय लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये प्रबोधीन शर्मा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नॅशनल हेअर कटिंगचे सर्व माननीय श्री प्रबोधीन शर्मा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा चिरंजीव आपण पाहिलं तर दीपक शर्मा टीम श्रीमंत समर्थ या संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी त्याने केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. आज मात्र आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी वडिलांनी देखील स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली आहे. प्रबोधीन शर्मा आपलं हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे बॅटरच्या बॅटमधून. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 24 या आकड्यावर. शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे टीम सारा 11. 1 बॉल 13 धावा. ऑन स्क्रीन हे सर्व क्रिकेटचे चाहते मान्यवर स्क्रीन आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. सर्व क्षणचित्रे जय आचार्य आहेत आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवर व्यासपीठावरती. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोष्टांकी क्षेत्रात. सामना जिंकलाय टीम लालबाग लेजेंड या संघाने.